वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. तर मी तुमचा लाडका ओंकार. सध्या तरी आलोय मी आता एका हॉटेलला. पुष्पाई म्हणून एक नाव आहे. मी आणि माझा सगळ्यात जवळचा 11वी पासूनचा मित्र यश त्याचं नाव आहे. जो की तुमच्या मित्रासोबत जिगरी मित्रासोबत असे किस्से टॉप नॉच लेवलचे तसे माहिती आहे सोबत आहेत. पण नंतर करिअर मुळे तो त्याच्या थोडासा करिअर मध्ये व्यस्त झाला. मी माझ्या नाचता आलता भेटायला तो थांबला इकडे आणि आता आलोय आम्ही इथं आमच्या अजून एका मित्राला भेटायला. तर असं काहीतरी इथं वातावरण आहे. इकडं असं हॉटेल आहे, इकडं असं रोड आहे आणि आता आलोय आम्ही त्या मित्राला भेटायला. त्याला कॉल केलाय, गाव आहे काय माहिती तो असेल आतमध्ये. सो गाईज हाय यश, माझा एवढा जिगरी दोस्त की काय सांगू. आमचे किस्से खूप खूप आहेत इंटरेस्टिंग. मी हळूहळू शेअर करेल तुम्हाला. पण आज भेटलाय बाई, खूप भारी वाटते असं हॅपीनेस. तर आता जाऊयात चौकात, त्याला भेटूयात मित्राला रोहितला. आणि सो गाईज आता आलो आम्ही पेन्सिल चौकात आणि वाट बघतोय त्याची, रोहितची कधी येतोय तो, किती वाजता येतोय काय नाही. सो आता त्याची वाट बघूयात जरा वेळ. तो येईल, त्याला भेटल्यानंतर याला पण लांब जायचं, जवळपास 40-50 किलोमीटर दिदीला घेऊन. त्यामुळं जास्त वेळ नाही टाइमपास करणार आम्ही. तर त्याला भेटूयात आता. आता तो रोहित काही येईना झालाय, पण याला झालाय उशीर. याला म्हटलं तो जा आता आणि त्याला नंतर भेट. जातोय जातो तर काय आता उशीर झाला. असू दे, नीट जा हळूच. ये आता परत भेट. ओके बाय. सगळ्याच त्याला तर आता तिला पाठवून खूप दिवसानंतर भेटलेला, जवळपास 1-1.5 वर्षानंतर. असू देत, परत परत भेटत राहू. तर आता जाऊयात रूम वरती. गाईच आमचं चाललेलं शूट आणि याला म्हटलं की आपल्याला एक जण पाहिजे शूटिंग साठी. तो याला घेऊन आलाय डायरेक्ट झोपीत उठून. इकडे त्याला डायरेक्ट झोपीत उठून घेऊन आला. तो झोपला होता चांगला रूम मध्ये. याचा काय लागा तुला, त्याला झोपीत उठून बोलावलं का? ते पागल पोरगे माहिती का. याला म्हटलं की त्याला घेऊन ये, डायरेक्ट झोपीत उठून घेऊन आलाय त्याला. परत झोपले सरेश. आता किती झोपीत होते काही, एवढा झोपीत होता का नाही. त्याला सुधरत पण नव्हतं, तसाच घेऊन आलाय त्याला इकडे. सगळे निवांत आहेत, कारण बाहेर वातावरण असं झालंय पावसाचं एकदम. त्यामुळे सगळे असे झोपायला लागले. एकदम असं काळ वातावरण झालंय सगळं. पण असं ते जाऊ दे, आपलं शूट चालू आहे. आणि शूट झालं मी परत कनेक्ट करतो तुम्हाला आणि जाऊयात परत बाहेर. पाहिजे आम्ही शूट करता करता आता हे आले काका चणे घेऊन. यश घेतोय आपल्याला काहीतरी खायला. याचं काय घेतोय, काहीतरी खायला घेऊया आता. गाडी येते इकडून, गाडी येते यार. चालले की ते खायला किती घेतलं. शूट चाललंय, शूट मध्ये एनर्जी पाहिजे म्हणून त्याला म्हणलं की जरा खायला घे. इकडे आलाय आशिष, येतोय बाहेर. ए तुला खायचेत का चणे? काय चणे खायचेत का म्हणलं. कसले चणे, कसले असले चणे? हा हा, असं तुला वेगळी लँग्वेज लागते की लागा. त्या पोराला बघू शकता तुम्ही, याचं हॉटेल आहे तिकडं. इथं गाडी उभी, मोका टाइमपास करत बसला. दुपारी झोपायला येतो. तुला पटतंय का? तिकडे हॉटेलवर तुझं कस्टमरला काही वेट करत असतील, तिथे टाइमपास करतोय का आमच्या टाइमपासला? मला थांबवून घेतला, आम्ही थांबवलाय का? पाहिजे तुला उलट आमची स्क्रिप्ट पण बनवून द्याय नाही, काय झालं नाही. हे मध्ये बोल म्हणून आणि तू आणि थांबवून घेतलं. ज्यावेळेस तुझी स्क्रिप्ट असेल तेव्हा बोल. ह्याच्यामुळे 1 तासभर आमचा डिले झालाय स्क्रिप्ट बनवायला. आणि हे तर चालला लगेच, एका स्क्रिप्ट मध्ये दमतो लगेच, त्याला भूक लागती. होय रे, चला गाडीत, चला गाडीत. हे लाव गाडी इथं, मोठ्या गाडीत जायची. चला. असला मालक आहे कसला राव, एवढं पेट्रोल डिझेल जाणार आहे का आम्हाला परत सोडायला? तुम्हाला गाडी यश तर थांबला. तसं नाही उघडत बाळा, ती माहित नाही आम्हाला पण कुठं चाललोय. ही गाडी चालली पुढं, जे बॉलर आहे ती. आम्ही चाललोय तिला फॉलो करत, कारण ते पाचणार आहेत चहा बनत. सांगतो बसलो तर रूमवर, आणि यांच्यात एवढी मस्ती की काय ना काय करत राहायचं असतं यांना. जाऊयात, बघूयात कुठे येत आहेत. आपण यांना फॉलो करत राहूया. थांबलेत एका ठिकाणी, बघू शकता इथं. आता माहित नाही खाली उतरणार आहेत का पुढे येणार आहेत. थांबणार आहेत. कुठं चाललाय तू? इथं लाव गाडी. गाईच बघू शकता तुम्ही, गाडी लावायची पद्धतच मला कळली नाही. इकडं रोड आहे, इकडं कुठं लावत होता काय माहिती. कुठं लावणार आहे, लाव. हो, मोठे लोक गाडीतून आलेत. वा, काय त्याला बघून घ्या तुम्ही. हा पुष्पाई हॉटेलचा मालक, हॉटेल पुष्पाईचे मालक आहेत. जे की आम्हाला चहा पाजणार आहेत आणि उद्या चहा फक्त कशामुळे पाजणार, प्रमोशन करणार फक्त. काही सगळी मतलबी दुनिया, कोणा विश्वास ना गाडी. फुकटचा चहा लय गोड लागतं ना. लगेच आलाय यस आणि पैसे येऊ भरणार आहे म्हणून टोस्ट बिस्ट काय पण सांगायला लागलं. प्रमोशन.
हे बाबा पैसे देतो आमचा आम्ही पण आपलं काही नको एक चहा सांगतोय promotion करून द्या नाही परवडत आम्हाला यार बरोबर आहे का सर्वेश भाई बघ की सस्ता लागत मग चहा पावर लागावतो का आम्हाला तो काय म्हणतोय चहा पावरतीच बघतोय तुमचं प्रमोशन आम्ही पण आमच्या व्हिडिओ करून देतो गाईचं आम्हाला एवढं स्वस्त समजायला लागलाय चहा पावरती आम्ही प्रमोशन करून देईल एक वेळ देऊ नको पैसे काय वेटर वेटर ठेव ठेव काय वेटर आहे हा चांगलं काम करतो तुम्हाला पाहिजे असलं तर सो गाईज आमचा झालाय चहा वगैरे घेऊन आणि असलं फ्रेश वातावरण दिसतंय तुम्हाला एक दाखवतो काहीच सगळ्यात भारी सीझन आहे माहितीये का हा जो मान्सून सीझन आहे सगळ्यात भारी सो आता सगळे एक 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 करून येत आहेत सर्वेशन मी आता आलोय पुढे पण काही सिरियसली असलं भारी वातावरण दिसतंय ना एक नंबर सो आता जाऊयात रूम वरती आपल्याला व्हिडिओ पण अजून शूट करायचे आणि लॉग मात्र कंटिन्यू होत राहील तुम्ही फक्त बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही निघालोय भटकंतीवर आणि एक झाला आमचा चहा पिऊन आता आम्ही आलोय परत नाळे पाटलांचा वडापावला कारण आमची भटकंती काय संपत नाही एवढा एकदा बाहेर आलो का नाही हे सगळं सुरू होतंय कुठे कृष्णा समोर कुठे कृष्णा काही आम्हाला दिसलाय कृष्णा एकदम तिकडे चल त्याकडे जाऊन येऊ सो आता काहीच इथं वडापाव खाणार आहे आम्ही आणि माहित नाही काय रूम मध्ये कधी जाणार आहे आम्ही कारण एकदा बाहेर आलो की आमचं जाण्याचं काही ठाव ठिकाणा नाही सो आता इथं खाऊयात जरा एन्जॉय करूयात नंतर जाऊयात आपल्या रूम वरती गाईज तुम्ही बघू शकता डॉमिनोजचा पिझ्झा दाखवतो मला मी सर ना गाईज इथपर्यंत आलाय आता आता याला इथून इथपर्यंत टेकवायचं आहे एवढं आता टार्गेट आहे आमचं सगळ्यांचं आता रोज 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 बघूयात किती दिवसात जाते पण आपल्याला आहे ना त्याला आता इथपर्यंत पोहोचलाय तो आता त्याला लाईनला इथपर्यंत पोहोचवायचंय पोहोचल 100% आपण बघूयात किती दिवसात पोहोचतंय काय वाटतंय सर्वेश किती दिवसात पोहोचल किती असते टाइम लागेल 15 ऑगस्ट नाही लागत टाइम पैसे किती जातील पण यशा किती 1200 रुपये लागतील म्हणतोय बघूयात किती दिवसात जाते आणि किती पैसे जाणार आहेत आपल्या इथपर्यंत गाईच आम्ही आलतो आता शूट करायला इकडे यशला याच्या झोपवला होता वरती त्या कौलावर आम्ही आणि आता आमचं एक अर्धा सीन शूट झालाय आता पुढचा घ्यायचा आहे आता बघूया खाली जाऊन घेऊ काय पाहिजे फोटो बिटो जिकडे जाईन तिकडे नुसतं फोटो काढ काय करायचे तुला एवढे फोटो स्क्रिप्ट बनव ना वरती घेऊन जाणार स्क्रिप्ट आहे आम्हाला बाई 8.5 लाखाची पोस्टर निघली मला बी घे तुमच्या कामावर गेम झाले तुला घेणार दोस्ती दोस्ती दोस्त पुढे गेला पाहिजे बाई 9 जण 13 जण टीम हँडलिंग असणार सकाळीच आता जाऊयात खाली बाकीचं शूट राहिलेलं करायला तुम्ही बघत राहा फक्त काय झालंय आता आम्ही हॉरर सीन शूट करायला बघू शकता पूर्ण डार्कनेस आहे तिकडे पण पूर्ण डार्कनेस आहे आणि इकडे यश आहे जो की ऍक्टिंग करणार आहे भूताची ऍक्टिंग करणार आहे आणि माझा एक रोल आहे असा की जो चाललेला असतो सो बघूयात आता कसा होतोय मजा तर येणार आहे खूप पण आता फाटायला पण लागली आमच्या इथं पण आता करूयात सीन शूट आणि नंतर तुम्हाला करतो व्लॉग कंटिन्यू गाईज आता जवळपास 9 वाजलेत आम्ही एक सीन शूट केलाय आता म्हणजे जो हॉररचा आहे आता बाकीचं शूट करायचंय हे थांबले दोघीकडे वाट बघून बिचारे कंटाळून गेले पण जाऊ दे आता पटापट शूट करूया कारण आता जी भूक पण लागली आणि मजा पण येते बनवायला असं एकदम हॉरर टाईप झालंय सगळं वातावरण आता आधी शूट करूया आणि त्यानंतर आता करूया स्टॉप सो गाईज फायनली आमचं झालं शूट कम्प्लीट आणि आता वाजले जवळपास 9:30च्या आसपास आणि बघू शकता तुम्ही असं सुनसान रोडने चाललोय आम्ही दोघं आता चालत सो आजचा व्लॉग करतो मी त्याच एंड पण तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला काय विसरू नका नक्कीच भेटूयात उद्याच्या व्लॉग मध्ये सो बाय